गोसावी या मंदिराचे ट्रस्टी आहे. यापूर्वी नगरपालिकेला वारंवार आम्ही सांगितलं होतं की ते ढासळ्याच्या मार्गावर आहे. पुरातन खात्याचं असल्यामुळे ते तर आपल्याला काही करता आलं नाही. एवढं काय पत्रव्यवहार केलेत का तुम्ही? पुरातन खात्याला सांगितलं होतं, यापूर्वी सांगितलं होतं आम्ही, पत्रव्यवहार सुद्धा केलेलं आहे. त्यांची माणसं पाहून सुद्धा गेलेली आहेत. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस त्या मंदिराजवळ ते लोकांनी मुतारी बांधली होती त्यावेळेस त्यांनी ते लोक येऊन पाहून गेले. ते म्हणले आमच्या परवानगीशिवाय काय करणार नाही. याच्या आधी दातेरी साहेबांनी नोटिसा काढल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्याची बरीचशी दुरुस्ती केली. ते सिमेंट वगैरे भरून ते सगळं भेगा बजवल्या होत्या. आता मध्यंतरी ते फाकल्यानंतर परत दुरुस्तीचा आमचा प्रस्ताव होता, पण पुरातन खात्याची परवानगी घेणं गरजेचं असल्यामुळे त्यावेळेस सांगितलं दातेरी साहेबांना पण सांगितलं की पुरातन खात्याकडे आहे, त्यांची परवानगी आपल्याला घ्यावं लागेल. आणि एक खाजगी ट्रस्ट आहे, पण ते दुर्दैव यायचे आपलं श्रीमंदिरचं. यापूर्वी कोणी लक्ष दिलेलं नाही आणि आताही लक्ष दिलं नाही. ट्रस्टी काही बाहेरगावी गेल्यामुळं आम्ही ते शाळेला जागा दिली ती तात्पुरती वापरायसाठी. त्या शाळेच्या भाड्याच्या खर्चातून आम्ही ते दुरुस्ती वगैरे वरती कोबा करणं वगैरे सगळं केलेलं होतं. पण ते भिंत फाकल्यामुळं ते आता दुरुस्ती करायचीच होती, आमचं ठरलं होतं, पण त्या आधी ते पडली ती भिंत. आता पुढचं